नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आतापर्यंत तुम्ही ही तूर डाळ घातलेली मेथीची भाजी खाल्लेली आहे का? जर नसन खाल्ली तर पटकन मेथीचा सीझन जायच्या आधी खाऊन घ्या। खूप चविष्ट अशी ही तूर डाळ घातलेली मेथीची भाजी लागते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मेथीची भाजी करण्याकरिता इथे मी 2 जुळ्या मेथीची भाजी घेतली आहे आणि ती छान तोडून घेतली आणि ती पाण्यामध्ये छान धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर अशी ओबड-धोबड ही चिरून घ्यायची। आता एक पॅन ठेवला आहे, मी लोखंडी पॅन ठेवला आहे। लोखंडी पॅनमध्येच करायची, कढई असो की पॅन। पालेभाज्या ह्या लोखंडाच्या कढईमध्ये केल्या की छान चवदार तर होतात पण लोहयुक्त होतात। तर पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं आणि ते गरम होण्याकरिता ठेवलं आणि दुसरीकडे इथे मी 2 तास आधी तूर डाळ भिजत घातली। तूर डाळ छान भिजली पाहिजे म्हणून 2 तास आधी भिजत घालायची। आता पॅनमधलं तेल कळकळीत गरम झालेलं आहे, त्यामध्ये एक संपूर्ण गाठा लसूण ठेचून टाकला। लसूण जास्त टाकायचा, जेवढा लसूण जास्त टाकला तेवढं छान टेस्ट फ्लेवर येतो लसणाचा। लसूण छान थोडा ब्राऊन रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा, 2 मोठ्या साईजचे कांदे इथे मी उभे चिरून घेतलेले आहे आणि मिरची थोडी जास्त घातलेली आहे कारण मी तिखट घालणार नाही आहे, त्यामुळे मिरचीच घालणार आहे। तर तुम्ही मिरचीऐवजी तिखट पण घालू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं करा। मिरची आणि कांदा छान परतून घ्यायचा। अगदी थोडीशी हळद अर्धा चम्मच इथे घातलेली आहे आणि 2 टोमॅटो बारीक चिरलेले घातले। टोमॅटो, कांदा आणि मिरची छान मस्तपैकी शिजवून घ्यायची, म्हणजे टोमॅटो छान शिजला पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचं। झाकण ठेवून पण टोमॅटो शिजवू शकता। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आणि भिजत घातलेली तूर डाळ घालायची। खूप छान भाजी लागते ही। जोपर्यंत भाजी कोवळी असते, सीझन असते तोपर्यंत आपण सुकी मेथीची भाजी करतो, पण अशी या सीझनमध्ये जसं आता पालेभाज्या खायला खूप कंटाळा म्हणजे येत आहे, अशा वेळेस अशी तूर डाळ घालून केलेली मेथीची भाजी ही खूप छान लागते। तुम्ही पण नक्की करून पहा अशा प्रकारे मेथीची भाजी। तर आता तुरीची डाळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मेथीची भाजी जी धुवून ठेवली होती आपण बाजूला, ती टाकून घ्यायची आणि संपूर्ण तूर डाळ, कांदा, टोमॅटो जेवढा आपण सगळे जिन्नस घातले आहेत त्यासोबत मेथीची भाजी ही छान पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून संपूर्ण भाजी ही शिजवून घ्यायची। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्कीच ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि अशा प्रकारे मेथीची भाजी तूर डाळ घातलेली तुम्ही पण करा। तूर डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ पण घालू शकतो, मूग सोला, ते पण खूप छान लागते। तर अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। तर ही भाजी लोखंडाच्या पॅनमध्ये मी केलेली आहे म्हणून ती शिजल्यानंतर काढून घ्यायची। पॅनमध्ये भाजी करायची पण ती ठेवायची नाही, ती जर लोखंडाच्या कढईमध्ये भाजी ठेवली की ती काळी पडते, म्हणून अशी मी काढून घेतलेली आहे। आणि मस्तपैकी भाकरीसोबत मेथीची भाजीचा आस्वाद मी घेतलेला आहे। तर तुम्ही पण अशाच प्रकारे भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता। ही भाजी सगळ्यांसोबतच खूप छान लागते। तर मस्तपैकी भाजी, भूक लागलेली होती, मस्त तूर डाळ टाकलेली मेथीची भाजी आणि भाकरी, गपागप असं मी जेवण केलेलं आहे कारण भूक लागली होती। तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय, मस्त खा आणि स्वस्त रहा।